मी राष्ट्रवादीची जुनी कार्यकर्ता आहे. आज 15 वर्षापासून मी जुनी कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीची. मला राष्ट्रवादीमधून म्हणजे पक्षाचं तिकीट देण्यासाठी सांगितलेलं होतं. पण बंडखोरी लोक काही आहेत, तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं का 4ही सीटा म्हणजे आमची युती झालेली आहे. आपल्या उबाटाची आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे. शरदचंद्र पवार सरांची युती झालेली आहे. मग ते आता मी तिथं गेली वरती चेक करण्यासाठी, कुलभूषण त्यांचे 4ही पक्ष म्हणजे त्यांचे 4ही कार्यकर्त्यांचेच नाव टाकलेले. मग त्यांचे 4हीचं टाकलेलं तर माझं काय त्याच्यात? मी का म्हणजे त्यांचे जे हमेशाचे जे 4 कार्यकर्ते आहेत तेच त्यांचे टाकतील का? मग आमच्या गरीब लोकांचं म्हणजे आम्ही गरीब असताना म्हणजे आम्ही कमी हलक्या जातीचे म्हणून त्या कारणानं हे आम्हाला तुझ्यासारखं बघताय ते. या कुलभूषणना सांगून सांगतो माझा ना फोन रिसीव्ह करत आहे ना, तो माझ्याशी भेट करण्याचा प्रयत्न करतोय. युती झाले 2 दिवसापासून झालेले ना, माझ्याशी कॉन्टॅक्ट करायची कोशिश करतोय. हे बंडखोरीपणाने तर काय आज मला पहिले आश्वासन मिळालं होतं. हो, आश्वासन मिळालेलं होतं का तुम्ही बदलून तुम्ही तुमचं तिकीट एकदम आहे बा, फिक्स आहे तुमचं तिकीट आहे. आमचे कार्यकर्ता आहे, वरिष्ठ कार्यकर्ता आहे आमचे राष्ट्रवादीवादी, त्यांनी सांगितलेलं होतं. मग ठीक आहे, त्यांनी केलेलं. मग आमच्या ज्या पक्षांचा आहे ना, युतीचा विषय आला. हा कुलभूषण त्यांनी काय सांगितलं का युती होणार पण माझ्याच राहणार नंबरकारी, 4 नंबरकारी माझेच राहणार. तुझे 4 नंबरकारी म्हणजे तुझंच न्याय चाललाय का इथं नगरपालिकामध्ये? 4 तू घेशील तर गटाच्या कार्यकर्त्यात तुम्ही अन्याय झालाय का तुमच्यावर? अन्याय झालेला आहे ना माझ्यावरती. याचा अन्याय केलाय तुमच्यावर? अन्याय झालेला आहे म्हणजे आता 4ही जो आहे ना उभाटाची युती करून 4ही युती करून 4हीच्या 4ही त्याच 10 नंबर वॉर्डामध्ये टाकलेलं आहे. पक्षांकडे काय मांडलं पक्षाकडे? मग पक्षाकडे आता आमचे संतोष भाऊ येतील, त्यांच्याशी मी बोलणं करीन. आता ते आल्यानंतर त्यांच्याशी दुपारी काय होतं काय नाही चर्चा मी कळवून तसं. पण माझ्यावर हो अत्याचारच झालेला आहे. तुम्हाला न्याय नाही, मी तर अपक्ष टाकणारच आहे. न्याय जर नाही मिळाला तर अपक्ष बी टाकणार आहे आणि मी आंदोलन बी करणार आहे या गोष्टीवर. डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेले आहे, तुमचं मन गहिवरून आलेलं आहे. तरी तुम्हाला विनंती का तुम्ही भावनांवर थोडं नियंत्रण ठेवावं. पण निष्ठावान कार्यकर्ते फक्त सतरंजा उचलण्यासाठी एका असा प्रश्न उपस्थित. सर, माझं हेच म्हणणं आहे का आज मी एक निष्ठ कार्यकर्ता आहे. आज इकडे तिकडे जाणारे कार्यकर्ता सारखी कार्यकर्ता नाही आहे मी. फक्त पवार साहेबांना त्यांनी आम्हाला हाताला धरून सण आम्हाला मोठं करलेलं आहे म्हणून आम्ही त्याच शरद पवारचंद्र त्यांच्याच याच्यावरती पक्षावरती तुतारीवरतीच येत आम्ही. आणि हे जे इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांना तिकीट मिळतायत, युनिफॉर्म मिळतायत, आम्हाला का नाही मिळत आहे? किती वर्षापासून काम करता?